सर्वात प्रथम क्रोमला यायचं. क्रोमला www.allalbaapplygovernment.in या वेबसाईटवर यायचं. वेबसाईटवर की लॉग इन आणि क्रेडिट न्यू अकाउंट म्हणून ऑप्शन आहे. तर या ऑप्शनवर ज्याचे लॉग इन असेल ते लॉग इन करू शकता आणि जे नवीन युजर असतात तर ते क्रेडिट अँड अकाउंटवर क्लिक करा. जसं क्लिक केलं की पेज ओपन झालं. इथं कंट्री निवडायची इंडिया म्हणून. फर्स्ट नेम टाकायचं आपलं फुल. त्यानंतर इकडे रिपीट नाव टाकायचं फुल सर्व आपलं. तुम्ही नाव चेंज केलं असेल तर येस करा, नाव चेंज केलं नसेल तर नो करा. डेट ऑफ बर्थ टाकायची पूर्ण, बाजूला पण डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची. जनरेट निवडायचं, मेल फिमेल जे पण असेल ते पूर्ण. फादर नेम निवडायचं, मदर नेम टाकायचं, मेल आय डी टाकायची आणि जनरेट ओटीपी वर क्लिक करायचं. आपल्या मेलवर ओटीपी येतो तो व्हेरीफाय करून घ्यायचा. तसंच सेम टू सेम मोबाईल नंबर टाकायचा आणि जनरेट ओटीपी वर क्लिक करायचं. डिजी लॉकरनी व्हेरीफाय करू शकता आणि व्हेरीफाय टू आधार कार्डनी पण व्हेरीफाय करू शकता. जर दोन नसेल तर आय डू नॉट हॅव आधार कार्डवर क्लिक करा आणि इथे पासवर्ड बनवा आणि कन्फर्म पासवर्ड बनवा डबल आणि आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून प्रिव्हियस अँड क्रेडिट अकाउंटवर क्लिक करा. क्लिक केले लॉग इन विथ आधार याने लॉग इन करू आपण. मोबाईल नंबर टाकायचा आणि जनरेट आधार ओटीपी वर क्लिक करायचं. मोबाईलवर ओटीपी येतो तो ओटीपी टाकून घ्यायचा आपण. ओटीपी टाकल्यानंतर आय एम नॉट रोबोट वर क्लिक करायचं आणि लॉग इन वर क्लिक करायचं. जसं क्लिक केले की ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे बघा, यावर क्लिक करायचं. त्यानंतर खाली यायचं, ज्या झोन मध्ये आपण फॉर्म भरलो ते सिलेक्ट करायचं. मुंबई जे पण आहे तुम्हाला आवडते, मी मुंबई सिलेक्ट करतो आणि दोन्ही याच्यावर टिक मार्क करतो, ब्लू टिक मार्क आणि नेक्स्ट वर क्लिक करतो. क्लिक केली आपण ऑलरेडी माझं अकाउंट असल्यामुळे पूर्ण डिटेल्स आलेली आहे. पूर्ण टाकून घ्यायचं, कंट्री, मेल आय डी वगैरे आपण लॉग केलेला आहे, मेल आय डी वगैरे पूर्ण चेक करून घ्या. मोबाईल नंबर, मॅरिड स्टेटस टाका, आपला धर्म कोणता आहे तो टाकून द्या. मदर टॉंग म्हणजे जी लँग्वेज आहे ती निवडायची. मराठी आपली आहे ते आपण निवडलेली आहे, पूर्ण द्या. कास्ट वगैरे जी कास्ट आहे ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी जी पण आहे सिलेक्ट करून घ्या. पूर्ण डिटेल्स भरायची, ॲड्रेस वगैरे टाकायचा आणि सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं. तुम्ही एक सर्व्हिसमॅन असतान तर येस करा, नसाल तर नो करा. अपंग असताना तर येस करा, नाही तर नो करा. बघून घ्या पूर्ण असेल या. नो करायचं. मध्ये असेल तर येस करा, नाही तर नो करा. बँक डिटेल पूर्ण भरून घ्यायची व्यवस्थित आणि सेव्ह करून नेक्स्ट वर क्लिक करायचं. क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं, आपलं क्वालिफिकेशन जे पण झाले 10वी 12वी ग्रॅज्युएशन पूर्ण टाकून घ्यायचं. इथं मी टाकून घेतो. स्टेटमध्ये महाराष्ट्र घ्या, जिल्हा निवडा, बोर्ड निवडा, डेट ऑफ पासिंग द्या, कधी पास झाले तुम्ही ते निवडा. रोल नंबर निवडा, रोल नंबर टाकून द्या जे पण रोल नंबर आहे आणि 10वीच्या मार्कशीटवर जो सिरियल नंबर आहे मार्कशीटवर तो टाकून द्या आणि इकडे कॅम्प्युटर हिंदी आणि इंग्लिश जो ऑप्शन आहे तिथे येस करा. त्यानंतर ऍड वर क्लिक करा आणि ग्रॅज्युएशनचे पूर्ण डिटेल्स भरून घ्या. तुम्ही जर 12वी बेस वर फॉर्म भरत असाल तर 12वी डिटेल्स टाका, ग्रॅज्युएशन वर फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाका. जो पण आपला सर्टिफिकेट रोल नंबर आहे तो टाकायचा आहे आपल्याला. स्टेट निवडायचं, पूर्ण डिस्ट्रिक्ट निवडायची आपली, जो पण जिल्हा आहे तो निवडायचा. नेम ऑफ, त्यानंतर नेम ऑफ कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकू शकता तुम्ही.
डेट ऑफ पासिंग घ्या, कधी पास झाले तर पर्सेंटेज लिहा, किती टक्के मार्क पडले तुम्हाला. आणि इकडे जे आहे डू हॅव टाईप इन परफॉर्मन्स इन इंग्लिश हिंदी ऑन कॅम्प्युटर, म्हणजे तुम्ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये कॅम्प्युटरवर परीक्षा देऊ शकता, तर येस करा इथं या ऑप्शनमध्ये खालच्या. नेक्स्ट वर क्लिक करायचं. नेक्स्ट वर क्लिक केले की हे बघा पूर्ण आता पुढचा लाईव्ह फोटो आपल्याला कॅप्चर करायचा आहे. जर पीसीला कॅमेरा असेल तर तुम्ही लाईव्ह फोटो करू शकता. माझ्या पीसीवर नाही तर मी काय करतो, मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला घेऊन जातो. लाईव्ह फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची. हा क्यूआर कोड स्कॅन करा. आता हा क्यूआर कोडने आपण डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ. आल्याच्या नंतर हे बघा पूर्ण परमिशन द्या आणि लाईव्ह फोटो कॅप्चर करू आपण. पाठीमागं व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे पूर्ण. सिग्नेचर आता अपलोड करायची. फोटो अपलोड झाला आपला. सेव्ह करून नेक्स्ट वर क्लिक करायचं. आता इथं जे आहे तुम्ही नोकरी लागल्याच्या नंतर कोणत्या पोस्ट मध्ये जायचे फर्स्ट तुम्हाला, तर हे टाकायचे. जर फर्स्ट पोस्टला तुम्ही कोणतं ऑप्शन देणार त्या नंबर सिरियल नंबर टाकायचा, फर्स्ट सेकंड थर्ड हे पूर्ण डिटेल घ्या पोस्टनुसार आहे. कोणत्या झोन मध्ये तुम्हाला सर्वात प्रथम जायचे ती घ्यायची. पूर्ण डिटेल्स भरून घ्या. सिरियल नंबर टाकायच्या नंतर पूर्ण घेतल्यानंतर ब्ल्यू टिक मार्क करा त्याच्यावर आय एम. त्यानंतर खाली पण ब्ल्यू टिक मार्क करा आणि प्लेस जे आहे जिथून तुम्ही फॉर्म भरता तो ऑप्शन टाकून द्या आणि सेव्ह करून प्रिव्हियस ऍप्लिकेशनवर क्लिक करा. आपला फॉर्म भरलेला आहे. तर आता पूर्ण डिटेल्स बघा. फॉर्मचे कुठे नाव वगैरे चुकले, स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल किंवा जन्मतारीख वगैरे पूर्ण चेक करून घ्यायचा. नंतर सबमिट करायचं. जर काही चुकलं असेल तर तुम्ही एडिट करू शकता. चुकलं असलं तर एडिट करू शकता आपण, किंवा एकदा सबमिट केल्यानंतर एडिट करू शकत नाही. पूर्ण स्टेप बाय स्टेप बघून घ्यायचं. ॲड्रेस वगैरे कुठे चुकलाय का, मेल आय डी वगैरे पूर्ण डिटेल्स बघून घ्यायची. खाली ब्लू टिक मार्क करायची आय हॅव वर आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. जसं सबमिट वर क्लिक केलं की आपला फॉर्म सेव्ह झाला. आता फी भरू आपण. जर जनरल आणि ओबीसी असताना तर 500 रुपये फी आहे. तुम्ही बाकीच्या कास्टला कमी फी आहे. आय एम ॲग्री वर क्लिक करून प्रोसेस वर करायचं. क्यूआर कोड वर जायचं. यूपीआय वर जायचं. यूपीआय क्यूआर कोड वर जायचं, क्लिक करायची आणि पे नाव वर क्लिक करायचं. जसं पे नाव वर क्लिक केले क्यूआर कोड होतं, इथून आपण पेमेंट करू शकतो क्यूआर कोड स्कॅन करून. हे बघा आपलं पेमेंट झालेलं आहे. पूर्ण सक्सेसफुल नाव आलेलं. पेड म्हणून पण स्टेटस दिसत आहे. ते इथून खाली येऊन आपण प्रिंट ऑप्शनवर प्रिंट काढू शकतो पेमेंटची. यानंतर आपण फॉर्मची प्रिंट कशी काढायची ते पण पाहणार आहोत. प्रिंट काढून सेव्ह करून घेऊ आपण पेमेंटची. सेव्ह केले. बॅक येऊ. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर खाली बाजूला यायचे बघा डोळ्याचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. आपलं पेमेंट कम्प्लीट झालेलं आहे. इथं स्टेटस बघू शकता, पेमेंट स्टेटस म्हणून. यूज ऍप्लिकेशन वर नंतर डोळ्याचं ऑप्शन आहे त्याच्यावर या क्लिक केल्यानंतर हे बघा आपला फॉर्म आहे भरलेला. पूर्ण याची पण प्रिंट काढू शकतो.